करते आणि मग बोलते. तर इथे मस्त असं मॅश करून घेणार आणि हे थोडं थोडं ब्लॅक आहे ना ते काही नाही राहू द्यायचं, छान लागतं चव चटणीला. तर आता हे 2 वांगे होत आहे ते पण मॅश करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला चटणी कशी बनवते ते दाखवते. चला, तापत ठेवलं त्याच्यात 1.5 चमच तेल टाकलेलं आहे. तर आपल्याला भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे, तर तो कुटून घ्यायचा आहे. तर इथे मी भरपूर सारा लसूण कुटून घेतलेला आहे. मम्मीने दिलेला गावरान लसूण आहे ना तो घेतलेला आहे, खूप छान चव लागते त्याची. आणि इथे आपली वांग्याची चटणी तयार म्हणजे मॅश झालेली आहे पूर्ण. तर बघू शकता किती बिया आहे त्याला, खूप बिया आहे. तर जेवढ्या बिया असतात तेवढं खूप छान चव लागते. तर आता याच्यातच मी असं लाल तिखट टाकून घेणार, चिली फ्लेक्स असेल तर खूपच छान. नंतर हळद टाकून घेणार. तर एवढंच टाकायचं आपल्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं. आणि त्याच्यानंतर आता इथे तेल तापलेलं आहे, तर आपण आता लसूण टाकून घेऊ. भरपूर सारा लसूण आणि मस्त क्रिस्पी होऊ द्यायचा, एकदम लाल होऊ द्यायचा, एकदम लसूणी चटणी लागली पाहिजे. लसणाचा फ्लेवर भरपूर लागला पाहिजे त्याच्यामध्ये. तर आता एकदम फ्राय होऊ द्यायचा लसूण छानपैकी. तर इथे लसूण मस्त फ्राय होतोय. तर इथे लसूण मस्त फ्राय झालेला आहे, बघू शकता. आता हे चटणी इथं टाकून घ्यायची पूर्ण. आणि मस्त फ्राय होऊ द्यायची, शिजू द्यायची याच्यामध्ये. खूप छान वास येते, आराम येते मस्त. आता मीठ टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार. आता कमी गॅसवर मस्त शिजू द्यायची चटणी ही 5 ते 10 मिनिट. छान कलर आलेला आहे, बघू शकता, एकदम मस्त. तर झाकून द्यायचं आहे.
तर 5 ते 10 मिनिट ठेवेल आणि त्याच्यानंतर गॅस ऑफ करेल. चला दाखवते नंतर. तर इथे बघू शकता आपली चटणी एकदम रेडी आहे, वांग्याची, गावरान वांग्याची चटणी तर इथे झालेली आहे, बघू शकता. चला इथे चटणी रेडी आहे, पोळ्या रेडी, सगळं स्वयंपाक रेडी. आता घरातलं आवरून घेते, कियाराची आंघोळ, मी पण आंघोळ करून घेते आणि त्यानंतर बोलते. चला तर आता माझं आवडलेलं आहे, घरात सगळं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, जेवण पण होऊन गेलं. तर आता मी उपमा करते. तर पाहुणे आली, वरती बसली आईन त्यांच्या इथे, तर त्याच्यासाठी मस्त उपमा करणार आणि साधा सिंपल म्हणजे हिरवी मिरची कांदा वगैरे टाकून उपमा करणार. तर चला आता पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर इथे बघू शकता बटरफ्लायचं झाड किती छान झालेलं आहे, एकदम असं बाउन्सी झालेलं आहे, छान दिसतंय. आणि हा माझा आधीचा पडदा आहे, असा हार्टवाला असतो ना तसं आहे. धुतला तो पूर्ण गुंता होऊन गेला, तर आधी खिडकीला होता असा विंडोला, तर तो ओपन करून घडी करून कोणाला तर देऊन टाकेल हा. तर इथे बघू शकता किती छान झालेलं आहे, मस्त खूप छान दिसते. आणि तोंडुळ्याचा वेल होता ना हा, तो असं चढून दिलेला आहे भिंतीला. चला तर इथे तुम्ही बघत असं मी इतक्यात झाडलं, कारण पुट्टी वगैरे दिलं ते घातलं तर खूप असं व्हाईट व्हाईट पडतं खाली. तर म्हटलं आता त्याला फरची पुसून घेऊ, कारण पुट्टीचं काम झालेलं आहे आणि प्रायमरचं पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त प्रायमरवरती बाकी लावायचं आहे. तर प्रायमरचं आणि कलरचं एवढं काही घाण नाही होत, पण पुट्टीची इतकी घाण होते ना, पुट्टी लावून घासतात ना तेव्हा सगळं इतकं व्हाईट 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 पसरतं. माझे केस पण व्हाईट लागेल असं थोडंसं दिसत असेल तुम्हाला. तर सगळं घर व्हाईट असं, पायाला माझे पायसुद्धा असे व्हाईट होऊन गेलेले आहे. तर आता मी इतक्यात झाडून काढलं सगळं. आता वाजले आहे 4 आणि दुपारी पाहुणे आले होते, म्हणजे माझ्या म्हणजे वैभवचे मामा आले होते, सख्खे मामा, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तर पत्रिका देण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी पटापट उपमा केला आणि दिला आणि त्याच्यानंतर मग मला टाईमच भेटला नाही, कारण की याला झोपवायचं होतं वगैरे. आणि आता टाईम भेटतो आहे, तर म्हटलं आता झाडून काढू. सगळं झाडून काढलं आणि आता फरची पुसून घेणार सगळी. तर तेच आता फरची पुसून घेते. इथे बघू शकता सगळं झाडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काही पुट्टी भरून ठेवलेली आहे. तर एवढी पुट्टी निघालेली आहे, पूर्ण एवढी पुट्टी निघालेली आहे, बघू शकता, घासलेलं एकदम व्हाईट. तर आता सगळं मी पुसून म्हणजे झाडून तिथे ते भरून ठेवलं. आता फरची पुसून घेते. तर सगळे मला रूम क्लीन करावं लागतील, कारण तिकडे पण उडालं होतं थोडंसं रूममध्ये, बेडमध्ये. तर चला पटापट करून घेते, सगळं क्लीन करून घेते पटापट आणि किचन क्लीन करते, कारण तेच खूप माहिती. तर इथे मी आधी किचन क्लीन करून घेते. तर खूप पसारा दिसत असेल तुम्हाला, सगळं कलरचं वगैरे पुट्टी वगैरे असं ठेवलेलं आहे आणि किचनमधल्या काही वस्तू त्या हॉलमध्ये नेऊन ठेवलेल्या आहे. तर सगळं इकडे तिकडे पसारा आहे, पण तरी रोज आवरण्याचा प्रयत्न करते. आणि जर हे पुसलं नाही तर ते पायाला खूप व्हाईट व्हाईट म्हणजे पायाला लागतं, त्याच्यामुळे मला काम झालं की लगेच पुसून घ्यावं लागतं. म्हणजे रात्री 10 वाजो 11 वाजो तरी मी फरची क्लीन करून घेते नेहमी. तर आज लवकर काम झालं, तर म्हणून मग 4 वाजताच मी क्लीन करून घेते आणि म्हणजे मग मला स्वयंपाकाला मोकळं. आणि किचन पण खूप व्हाईट झालेलं होतं, तुम्ही बघत असाल की थोडं थोडं व्हाईट दिसतं. गॅस किंवा गॅसच्या साईड वगैरे सगळी व्हाईट व्हाईट झालेली आहे. तर मी अशीच पुसून घेते. तर ते का की रोज काम चालू असतं, मग सारखं रोज क्लीन करणं, डीप क्लीन करणं करून ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी तसंच होऊन जाणार, म्हणून मी जास्त काहीच नाही, फक्त फरची रोज क्लीन करून घेते चांगली. आणि गॅस वगैरे साईड आहे ती अशी एकदाच मी क्लीन करणार आहे. जेव्हा माझं पूर्ण होईल ना किचनचं काम, तेव्हा एकदाच पूर्ण करून घेईल क्लीन. तर तेच आता मी रूम वगैरे पुसून घेते. बेडरूम पण खूप पसारा आहे, तिथे सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे, तर म्हणून काही दाखवता येत नाही तुम्हाला. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा एकदाच तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवेल मी. तर आता रूम खूप पुसून झालेली आहे, लॉबी पुसून झालेली आहे, नंतर आपलं किचन पुसून झालेलं आहे. आता हॉल पुसून घेणार. तर चला आता पुढच्या रूममध्ये, आता पुढचा रूम पूर्ण क्लीन करून घेणार. आणि पुढच्या रूममध्ये तर खूपच पसारा ठेवलेला आहे, किचनच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, बघू शकता.
आणि टेबल वगैरे किती धूळ येत, म्हणजे धूळ नाही, पुट्टीचं लेयर्स पडलेले आहे, म्हणजे असं व्हाईट व्हाईट सगळीकडे बघू शकता. त्या टेबलवर आहे, नंतर क्रॉकरी कॅबिनेटवर आहे. तर मला सगळं असं क्लीन करून घ्यावं लागतं, तेव्हा ते छान दिसतं. तरी मग माझ्याकडून एवढं पूर्ण होत नाही, कारण खूपच रोजचं ते होतं. पण मी फरची क्लीन करूनच घेते नेहमी. सोफे पण बघू शकता, मुलांचे पाय वगैरे उठलेले आहेत, तर ते सुद्धा क्लीन करावं लागतात रोजच्या रोज. तर आता इथे हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेते पूर्ण. आणि बघू शकता, आणि कियाला एक साईडला मस्त तिचं चाललं आहे कार्टून बघणं, माशा तिचं फेवरेट कार्टून. आणि विहान गेला आहे वरती आजीकडे त्याच्या खेळायला. तर इथे मी पूर्ण हॉल वगैरे क्लीन करून घेते. तर मला रूम, हॉल, किचन क्लीन करायलाच 20-25 मिनिट लागून जातात पूर्ण. हळू जवळजवळ म्हणजे अर्धा ताससुद्धा लागतो पूर्ण पुसायला, खालून वगैरे. पण मी आता हे कसं संध्याकाळी पुसते, तर वरच्यावर जेवढं होईल तेवढं पुसून घेते, जेवढं मला करता येईल तेवढं. आणि इथे मी पडदे सगळे वरती करून घेते खिडकीचे. तर खाली असले की पुसता येत नाही, तर ते खूप खाली टच आहे. तर आता हे पण वरती करून सगळं क्लीन करून घेणार, आणि मग इथे माझं काम पूर्ण होणार. तर चला. तर मस्त क्लीन झालेली आहे फरची. आता खूप छान वाटते, इतकं फ्रेश वाटतंय. खूप भांडे पण नाही आणि ते पण माहीत झालेले. तर मी थोडे डिशवॉशरमध्ये म्हणजे घासूनच घेते, त्याच्यात टाकून देते, तर मस्त क्लीन होऊन जातात, टेन्शन नाही. तर आता जेव्हा मॉड्युलर किचन होईल ना, तेव्हा पूर्ण ही भांडी जातील सगळे. तरी मी झाकून ठेवते. आणि इथे पण दरवाजा बसवायचा आहे मला मस्त, काचेचाच, म्हणजे फ्रेंच टाईप डोर असतो तो, पॅन्ट्री डोर, तसं बसवायचं इथे. तर सध्या तर इथे कलर वगैरे पॅन्ट्री रूम तयार करायचं आहे पूर्ण. तर ते पण काम बाकी आहे, होईल हळूहळू. जेव्हा ही भांडे याच्यात जातील ना, तेव्हा आपोआप तिथलं काम सुरू होईल. तर तेच आता पूर्ण मस्त क्लीन झालेलं आहे. मस्त सूर्यास्त, सनसेट पण आता होईलच थोड्या वेळाने. तर आता माझ्यासाठी चहा ठेवणार, आणि मस्त वाटते, छान वाटते, तुम्हाला दाखवते चला. तर इथे तुम्हाला दिसत असेल पूर्ण पोते भरून ठेवलेले आहेत. तर सगळा असा भंगार काढलेला आहे, म्हणजे ते द्यायचं आहे भंगार, तर एवढा काढलेला आहे. तर सगळं प्लॅस्टिकचे बॉटल्स, नंतर लोखंड तार वगैरे असं जाळ्या, तर ते आहे सगळं पूर्ण क्लीन झालेलं आहे, सगळं क्लीन झालेलं आहे. आणि हा बेड आहे ना, हा किड्स रूम आहे, आणि हा इकडचा मास्टर बेड. तर जो किड्स रूम आहे ना, तो इतका पसारा आहे, तिथे खूप पसारा, म्हणून मी दाखवत नाही सध्या. जेव्हा मी तो म्हणजे पूर्ण आवरेल वगैरे सगळं क्लीन करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. आणि आमचा बेड तिथं पण खूप आवरायचं बाकी काम चालू आहे इकडे तिकडे, म्हणून मग मी जास्त दाखवत नाही. तर तेच, आणि इथे खूप पसारा आहे सगळं. तर तुम्ही बघत असाल किचनचं हळूहळू काम चालू आहे. फायनली आता थोडंफार झालेलं आहे काम, तर होईलच लवकर. आणि इथे बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे सगळं. आणि तिथे कियाला नुसती लढते, झोपायचा पत्ता नाही, टी व्ही बघायचं, झोप लागते खूप, पण टी व्ही बघतच बसायचं. तर तिथं चाललं आहे असं कुरकुर. आणि बाहेर खूप छान वातावरण झालेलं आहे. तर मस्त क्लीन झालेलं आहे सगळं घर, खूप छान वाटतं असं क्लीन झालं की. तिचं फेवरेट कार्टून चालू आहे माझ्या. मस्त सनसेट झालेला आहे, बघू शकता. असं ऊन पडलेलं आहे, संध्याकाळचं ऊन. आणि झाडांना पण पाणी टाकायचं आहे थोड्या वेळाने, कारण खूप सुकले, काल टाकलंच नाही पाणी. आणि इथं फॅन लावून दिलेला आहे, कारण सगळं सुकण्यासाठी. आणि झाडांना पाणी टाकून द्यायचं थोड्या वेळाने. तर इथे बसली थोड्या वेळ, तर झाडांना थोड्या वेळाने पाणी टाकून द्यायचं आहे. आणि खूप सुकलेली झाडं. आता त्याच्यानंतर मग चहा ठेवणार, आणि मस्त बाहेर बस. तर विहानला पाठवलं आहे दुकानात, आणि असं सनसेट झालेलं आहे, बघू शकता.
लेले वांगे तर मस्त घट्ट रस आलेला आहे. आता झालेला आहे ऑलमोस्ट, बघू शकता. तर इथे असं घट्ट एकदम रस्सा आलेला आहे, छान. आणि अजून ह्या वांग्यांना मी फोडणी दिलेली नाही आहे वरतून. आजी अशीच करायची, पाण्यामध्ये डायरेक्ट शिजवायची हे भरून वांगे. आता याला फोडणी देणार. एक आणि दोन बस झाले. तर बघू शकता इथे 2 तोडलेले आहेत. ताजा ताजा कढीपत्ता आपल्या टेरिस गार्डनमधला. आणि इथे कियारा पण उठलेली जस्ट. तर आता मस्त फोडणी देणार. तर इथे मी आपला तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. आता तापत ठेवलेला आहे. आता मस्त फोडणी देणार. तर फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, लसूण भरपूर सारा, नंतर जिरे आणि मोहरी आणि हिंग नाही माझ्याकडे, संपलं तर त्याच्यामुळे मग नाही टाकणार. तर इथे तेल तापलेलं दिसतंय, बघू आपण टाकून एक त्याच्यात. तर तापलेलं आहे. आता मी काय करते, कमी गॅस करून देते आणि पहिल्यांदा लसूण टाकते भरपूर सारा. नंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून पटकन भाजू होते, नाही तर सगळा उडेल. तर इथे कढीपत्ता पण मस्त टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये फोडणी देऊ आणि पटकन झाकून घ्यायचं आहे. आता गॅस ऑफ करू आणि ही फोडणी आहे ना डायरेक्ट पटकन झाकून घ्यायचं, म्हणजे छान वास, एकदम छान तडका बसतो. तर अशीच माझी आजी करायची आणि तिचं तवली होती ॲल्युमिनियमची, त्याच्यामध्ये मस्त करायची ती. तर इथे फोडणी देऊन झालेली आहे. वा, बघू शकता किती छान भरलेले वांगे झालेले आहे. कशी वाटली पद्धत ती नक्की सांगा. आणि अशी तडकावाली भरलेली वांगे तयार आहे. तुम्ही बघितलं असेल मी तडका मारून मस्त भरलेली वांगे केलेले आहेत. कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीने माझी आजी करायची, माझ्या आजीच्या आई करायची, माझी मम्मीसुद्धा अशीच करते वरतून फोडणी देऊन, आणि मी सुद्धा अशीच करते. तर कशी वाटली पद्धत ते नक्की सांगा कमेंट करून. आता सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, भात पण रेडीच झालेला आहे. आता 2 मिनिटांनी बंद करेल गॅस आणि आता आईंना देऊन येते. तर चला. तर इथे आईंसाठी मी काढलेलं आहे वांगे आणि चला आता आईंना देऊन येते. तर विहान इतक्यात देऊन आला आईंना वांग्याचं भरीत, म्हणजे भरलेली वांगी. तर आज मी 2 प्रकार म्हणजे वांग्याची केली. सकाळी चटणी केली आणि रात्री मस्त वांग्याचं भरीत केलं. तडका फोडणी देऊन वांग्याचं भरीत केलं, भरलेली वांगी केली. तर तेच पूर्ण झालेलं आहे स्वयंपाक. आता वैभव पण येतील 10:30 वाजता, तेव्हा जेवण करू. आणि कियारा गेली आजीकडे तिच्या, आणि विहान बसलाय टी व्ही बघत. आता वैभव आली की नंतर जेवूच आम्ही. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा दिवस पूर्ण कामातच गेला, कारण कलर चालू आहे ना घरामध्ये. तर मग सगळं घाण वगैरे होतं, तर मग खूप आवरावं लागतं. तर इथे बघू शकता, इथे फरशीवर मी असं क्लीन केलेलं आहे. एवढी धूळ आहे साईड, धूळ नाही म्हणता येत, ती पुट्टीची पांढरी लेअर बसलेली आहे. तर ते पूर्ण क्लीन करावंच लागेल.
तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.